नमस्कार मित्रांनो, मॉम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिल्क पावडरचे गुलाबजाम। त्यासाठी भांड्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी दूध घेऊन ते आपण चांगलं मिक्स करायचं। मिल्क पावडर चांगली मिक्स झाल्यानंतर त्यात 2 चम्मच घी टाकून ते आपण चांगलं मिक्स करून घेऊ। ते मिक्स झाल्यानंतर आपण ते गॅसवर ठेवून त्याचा आपण खवा तयार करू। तो मी कसा करते तो तुम्ही पुढे बघा। गॅसवर ठेवल्यानंतर दूध उकळी येईपर्यंत आपण सुरुवातीला मोठा गॅस ठेवू। दूध उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करून ते आपण सारखं हलवत राहायचं, मग त्याचा खवा तयार होईल। मी तो कसा करते तो तुम्ही बघा। या पद्धतीने आपला खवा तयार होत आलाय। तो खवा पॅन सोडायला लागला आणि सर्व असा एकत्र गोळा तयार व्हायला लागला की आपण समजायचं आपला खवा तयार झाला। खवा तयार झाल्यानंतर तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी। आपला खवा थंड होईपर्यंत गुलाबजामसाठी आपण चासणी तयार करून घेऊ। चासणी तयार करण्यासाठी भांड्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेऊन त्यात 2 वेलची टाकून आपण ते जाडसर पाक तयार होईपर्यंत उकळवून घेऊ। पाक 2 बोटामध्ये घेऊन थोडासा चिकट वाटला तर समजायचं आपला साखरेचा पाक तयार। खवा थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 चिमूट खायचा सोडा टाकायचा। त्यानंतर 2 चिमूट बेकिंग पावडर टाकायची। त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून ते सर्व खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। बेकिंग पावडर आणि खायचा सोडा खव्यामध्ये सर्व मिक्स झाल्यानंतर त्यात आपण 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकून ते चांगलं आपण मळून घेऊ। खवा चांगला मळून झाल्यानंतर हातामध्ये थोडंसं तूप घेऊन ते खव्याला आपण चांगलं सर्वत्र चांगलं लावून घेऊ। या पद्धतीने आपण त्याचा सॉफ्ट गोळा तयार करू। आता आपण मळलेल्या खव्याचे समान तुकडे करून घेऊ आणि त्याचे गोल गोल गोळे करून गुलाबजाम तयार करू आणि आपण ते तळायला घेऊ।
गुलाबजामुन तळण्यासाठी गॅसवर आपण घी तापत ठेवू. तुम्ही ते तेलातही तळू शकता, पण मी घीमध्ये तळते. घी किंवा तेल जास्त तापलेले नाही पाहिजे. गुलाबजाम टाकल्यानंतर लाईट बुडबुडे आले, ह्या पद्धतीने आपल्याला तूप किंवा घी तापलेले पाहिजे. आता आपण गुलाबजाम तळून घेऊ. गुलाबजाम टाकल्यानंतर लगेच आपण हलवायचे नाही. बाजूनी चमच्यानी तेल आपण हलवत राहायचं किंवा तूप हलवत राहायचं. त्यानंतर आपण ते चमच्यानी इकडनं तिकडनं उलटे पालटे करून आपण ते तळून घेऊ. मध्यम गॅसवर असा कलर येईपर्यंत गुलाबजाम आपण तळून घ्यायचे. तळलेले सर्व गुलाबजाम आपण काढून साखरेच्या पाकात टाकू. 1 ते 1.5 तासानंतर ते आपण खायला घेऊ. ह्या पद्धतीने आपले मिल्क पावडरचे गुलाबजाम तयार. 1 ते 1.5 तासानंतर गुलाबजाम पाकात चांगले मुरल्यानंतर त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकून ते आपण खायला घेऊया. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.